नमस्कार, आपलं सर्वांचं या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आपण आपल्या शेतामध्ये आहे आज आणि आपल्यासमोर जे चित्र दिसून येत आहे हे शेतामधलं आहे, एका वावरामधलं आहे। दिसून येत असेल की हे पाणी वावरातून वाहत आहे। हे बघा, पाणी हे दिसून येत आहे वाहत असलेलं आपल्या सर्वांना। आणि हे वावरातलं सोयाबीन आहे। या वर्षी जी पावसाने दिलेला आहे की सर्व शेतकऱ्यासोबत झालेला आहे असं, परंतु ह्या वावरातलं आता विचार करण्यासारखा आहे की हे जे क्षेत्रफळ आहे, जे आपलं क्षेत्रफळ आहे हे 5-6 एकर क्षेत्रफळ आहे आणि ह्याच्यामधलं सोयाबीन आता आहे कसं आहे हे आपल्याला दिसून येत आहे। आणि हे पाणी बघा, हे पाणी आहे, वावरामधील पाणी आहे हे। तर सरकारला विनवणी आहे की तुम्ही आम्हाला जगवण्याचा फक्त प्रयत्न करा, कारण ह्या वर्षी जे आमच्याकडे जे होतं ते जमिनीमध्ये घातलेलं आहे आम्ही, आणि जमिनीमध्ये होतं ते घातलेलं आहे आणि घातल्यानंतर ही अवस्था अशी झालेली आहे की काही रानामध्ये तुम्हाला दिसून येत असेल हे पाणी आहे, पाणी हे वावरामध्ये पाणी आहे आणि हे वाहत पाणी आहे, तुम्हाला दिसून येत असेल हे वाहत आहे पाणी। तुम्हाला सविस्तर दाखवतो मी। हे पाणी वाहत पाणी आहे, वाहत आहे। आणि बघा हे काही या वर्षी जे काही पेरलं होतं ते काहीच आलेलं नाही। सरकारने जे काही 5,000 रुपये देत आहोत ना, तुम्ही विचार करा, हे आमचं 100 नाही 200% गेलेलं आहे। का 200% गेलेलं आहे? जे काही आमच्याकडे होतं ते घातलेलं आहे, हे 100% आमचं, आणि जे येणार होतं ते 1%। त्याच्यामुळं हे फक्त की सरसकट दिलेलं सर्वात उत्तम राहील, कारण कुणाला 2 एकर आहे, कुणाला 3 एकर आहे, कुणाला 5 एकर आहे, कुणाला 10 एकर आहे, ज्याच्या त्याच्या क्षेत्रफळानुसार। आता हे काय करणार सांगा? पाणी आहे, चिखल आहे, पूर्णतः चिखल आहे, पूर्ण हे बघा, तुम्हाला दाखवतो मी सर्व। जर तुम्ही आता कुणाचे म्हणणं काय 50,000 रुपये आहे, कुणाचे 25,000 रुपये हेक्टरी आहे, जे काय आहे ते आहे, जगवण्याचा प्रयत्न करा, पहिलं जगवण्याचा प्रयत्न करा। बघा हे, बघा हे पाणी वावरामध्ये। आता ह्याच्यामध्ये जे सोयाबीन आहे हे निघल किती? हे निघणारच नाही, पूर्णतः चिखल आहे, पूर्ण चिखल आहे। सरकारला एवढीच विनवणी आहे की बजेट नाही, हे नाही, ते नाही, हात जोडून कळकळून विनंती आहे की हे नाही ते नाही, शेतकऱ्यासाठी म्हणू नका। कारण सर्व काही जी काही गोष्टी होतात, समजा शेतकरी जर थांबला तर कसं होईल? आणि शेतकरी असे जर वर्ष असले, शेतकरी आत्महत्या का करणार नाही? आणि ह्या वर्षी जर सरकारनं शेतकऱ्याला जर सहकार्य केलं नाही, शेतकऱ्याला जर सहकार्य केलं नाही तर आत्महत्येचे जे काही प्रमाण आहे हे वाढेल। आता ह्या ठिकाणी पाणी आहे, आता ह्याच्यानंतर हे पाणी कधी मुरझणार, म्हणजे जमीन सक कधी करणार? कारण सोयाबीन काढण्याचे दिवस आहेत आणि चालू आहे। आता हे शेती शौका हे आमची अशी आहे, तर करायचं कसं? तर हेक्टरी माझं म्हणणं आहे, आता माझं म्हणणं म्हणजे काय पंतप्रधानाचं म्हणणं नाही, फक्त शेतकऱ्याला एक जगवण्याचा प्रयत्न करा। कारण आता ह्याच्याकडे पैसे येणार आहेत कुठून? शेतकरी अवलंबून असतो फक्त आणि फक्त सोयाबीनवरती, आणि हे जमीन पूर्णपणे नापीक झालेली आहे। ह्या जमिनीमध्ये आता याच्यानंतर 5-6 महिने काहीच उगवणार नाही, कारण हे तुम्हाला दिसून येत आहे हे जमीन शेवाळलेली आहे, पूर्णपणे शेवाळलेली आहे।
जमीन नासलेली आहे ही, त्याच्यामुळे या ठिकाणी काही येणार नाही हे आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळं विनवणी आहे, तुम्ही 5-5 हजार टाकण्याच्या ऐवजी थोडंसं बजेट वाढवलेलं बरं होईल. कोणाकडनं तुम्हाला पैशाचं नियोजन लावावं लागेल, मॅनेज करावे लागेल. सरकार करू शकतं, सर्वसामान्य शेतकरी करू शकत नाही. का? कारण याने अगोदरच कर्ज घेतलेलं असते. पेरत असताना पेरणीला आडत्याचे म्हणा, आता प्रत्येक शेतकऱ्यावरती 100 पैकी 99 शेतकऱ्यावरती कर्ज आहे. कोणावर लाख आहे, 2 लाख आहे, 4 लाख आहे, 5 लाख आहे, त्याच्या कुवतीनुसार किंवा त्याच्या क्षेत्रफळानुसार घेतलेलं कर्ज आहे. 100% प्रत्येक शेतकऱ्यावरती आहे. आणि हे जर असं जर सालमन लागलं तर शेतकऱ्यानं जगायचं कसं? सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याला जगवण्याचा प्रयत्न करा. आता हे जे क्षेत्रफळ आहे हे 6 एकरचं क्षेत्रफळ आहे. याच्यामध्ये 5 कट्टीसुद्धा सोयाबीन निघणार नाही. त्याच्यामुळं आता हे सोयाबीन जे दिसून येत आहे ना तुम्हाला, हे सोयाबीन जे आहे असं आहे, हे सोयाबीन असं आहे. त्याच्यामुळं सोयाबीन पर हां, आता काढायचं कसं? आता एवढा चिखल आहे, ह्याच्यामध्ये पाय हो का, एवढा पाय जात आहे वावरामध्ये. काढायचं कसं? काढल्यानंतर निघणार काय? खूप काही गोष्टी आहेत. तर फक्त एवढीच विनंती आहे की फक्त आणि फक्त शेतकऱ्याला जगवा. एवढीच आपल्याला विनंती आहे की हे जे झालं ह्याला कुणी काही करू शकणार नाही, कोणीही काही करू शकणार नाही. त्याच्यामुळं फक्त आम्हाला जगवण्याचा एक छानसा पर्याय द्या. थोडे पैसे जे तुम्ही टाकत आहोत याचं थोडंसं प्रमाण वाढवा. हे जे नुकसान आहे ना, हे 100% नुकसान नाही, हे 200% नुकसान आहे. मी सांगितलं ना तुम्हाला की जे आम्ही घातलेलं आणि येणार हे दोन्ही पण गेलेलं आहे. आणि आता सध्या जे काही सावकार असतात ना, त्यांच्याकडनं कर्ज घेतलेलंच आहे. त्याच्यामुळं थोडासा शेतकऱ्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न करा. एवढीच विनंती आहे माझी. देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला खूप आशेनं ह्या जनमानसानं निवडून दिलेला आहे. आणि तुम्ही खरोखर खरे उतरण्याचा प्रयत्न करा. फक्त शेतकऱ्यांना आश्वासन खरंच देऊ नका. कारण सर्वच गोष्टीचे भाव जे आहेत हे शेतकऱ्यावरती काहीच अवलंबून नाही. सोयाबीनचे भाव आहेत, खताचे भाव आहेत, हे शेतकरी ठरवतच नाही. फक्त शेतकऱ्याचं कष्ट करण्याचंच फक्त त्याच्या हातामध्ये आहे. आणि यावर्षी निसर्गाचा एवढा कोप झालेला आहे की काहीच सांगता येत नाही. चुकलं तर क्षमा. आणि फक्त विनंती आहे, कोणाच्या ना कोणाच्या मार्फत योग्य ठिकाणापर्यंत पोहोचला तर सर्वात उत्तम राहील. चूकभूल क्षमा असावी. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.